नमस्कार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये इथेनॉल प्रकल्पाच्या मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. एका बाजूला विरोधकांना एक्सपान्शन करता आलं, मात्र कारखाना चालवता आला नाही असा दावा सत्ताधारी संचालक करीत असतानाच विरोधी बाकावरील ज्येष्ठ संचालक चंद्रराव अण्णा तावरे यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेला 27 कोटीचा खर्च हा चुकीचा असल्याचा दावा केला होता. मात्र सत्ताधारी बाकावरील अभ्यासू संचालक योगेश भैया जगताप यांनी इस्जेक, मेरू व VSI या संस्थांचे अहवाल सादर करीत त्यांच्या दाव्यातील हवा काढून घेतली. यावेळी पुरावे सादर करीत जगताप म्हणाले की इस्जेकने 11, VSIने 50 तसेच मेरूने काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्यानुसार खर्च करून गळका कारखाना आम्ही दुरुस्त केला असा दावा देखील त्यांनी केला. दरम्यान त्यांनी विरोधी संचालकांवर आपल्या काळात गोडाऊन तोडून कमी दराने साखर विक्री केल्याचा तसेच SS भड यांच्या पडीक मालाला गिराईक मिळवून दिल्याचा आरोप देखील केला. दरम्यान बोलताना त्यांनी मेरू, VSI व इस्जेक यांच्या अहवालातील सूचनांप्रमाणे खर्च करून कारखाना सक्षम करणं जर चूक असेल आणि त्या चुकीमुळे सभासदांचं भलं होत असेल तर अशी चूक भारतातील सर्व साखर कारखानदारांनी करावी असे म्हणत योगेश भैया जगताप यांनी विरोधकांना चांगल्याच कोपरखाळ्या मारलेत. चला तर पाहूयात काय म्हणतायत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अभ्यास संचालक योगेश भैया जगताप. गेल्या महिन्याभरापासून बारामती तालुक्यातलं जे आपलं पूर्वीचं कार्यक्षेत्र होतं 13 गावांचं 14 गावांचं ते आता भगवान बापू 32 गावांचं कार्यक्षेत्र झालं. आणि हा उच्चांकी भाव दिल्यानंतर एक प्रकारचं वेगळं समाधान सर्वसामान्य सभासदांच्यात आहे असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. हा सत्काराचा स्वीकार करत असताना मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की येणाऱ्या 30 तारखेला जी मीटिंग होत आहे, विरोधक 5 वर्ष शांत होते, कुठेही काय निर्णायक विरोधकांची भूमिका बजावून सभासदांचे प्रश्न 5 वर्ष ज्यांनी कधी मांडले नाहीत, मागच्या जनरल मीटिंगला थोडंफार काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला, नाही तर पहिले 3 वर्ष पूर्णपणे ज्यांनी सभासदांच्या आणि कारखान्याच्या राजकारणातून अलिप्त होते अशी सगळीच लोक आता जागी झाल्यात. हा कारखान्याचा गेल्या 5 वर्षाचा प्रवासाचा ओहपूळ या निमित्ताने आपल्या समोर करणं मी गरजेचं समजतो. ज्या दिवशी हा कारखाना आदरणीय भाऊंच्या आणि आम्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आला त्यावेळेस गेल्या 28 वर्षांची निश्चंकी रिकव्हरी 1988 साली 10.60 होती. त्याच्यानंतर आपली रिकव्हरी वाढत 12.5 पर्यंत 12.05 12.06 पर्यंत आपण प्रवास केला होता. आपल्याला 28 वर्षापूर्वीच्या रिकव्हरीला न्यायचं काम त्या मागच्या बॉडीने केलं होतं. आणि मित्रांनो, 3400 रुपये भाव दिला, त्याचं अभिनंदन, त्याचं कौतुक आहे. लक्षात ठेवा, 3400 रुपये भाव देत असताना निश्चितपणे जुन्या संचालक मंडळाने ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा अभ्यासाचा अनुभवाचा वापर केला असेल. पण हे करत असताना तुमच्या माझ्या हक्काचं 1.4 रिकव्हरी त्यावेळेस चुरली गेली. त्यांच्या निष्काळजीपणामुळं, त्यांच्या भोंगळ कारभारामुळं माळेगाव कारखान्याला प्रति टन 14 किलो साखर पपनदाना कमी मिळाली. मी परवाच्या मिगलीच्या सभेत 14 टन साखर 14 किलो साखर प्रति टन गुणिले 9,30,000 गुणिले साखर 31 रुपये हा जर आकडा केला तर ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि बेजबाबदार विस्तारवाढ केल्यामुळे अचानक काही निर्णय घाईघाईने घेतल्यामुळं 41 कोटी रुपयाचं नुकसान सभासदांचं फक्त 14 किलो साखर कमी निर्माण झाल्यामुळे झालं. त्या वर्षी त्यांनी ज्यावेळेस आपल्याला कारखाना ताब्यात दिला
त्यावेळेस वीज निर्मिती जी आपण करतो आणि वीज निर्मिती केल्यानंतर नाना पाटील आपण जे निर्यात करतो हा हे करतो त्यावेळी नाही हा बरोबर त्यावेळी त्यांनी वीज निर्यात 4.45 कोटीची केली. 2015 मध्ये 21 मेगावॅटचा प्रकल्प असताना आपण वीज जे एक्सपोर्ट करायचो किंवा आपण जी निर्यात वीज करायचो त्याचा आकडा होता 5,88,00,000. 14 नवीन मेगावॅटचा नवीन अत्याधुनिक प्रकल्प उभा केला, नवीन टर्बाईन टाकली. त्या 5,88,00,000 मध्ये भर झाला पाहिजे का कमी झाला पाहिजे पण दादा? 21 आणि 35 वाढायच्या ऐवजी 2.25 कोटी, थोडं थोडं नाही 2.25 कोटी युनिट, म्हणजे जवळजवळ 15 कोटी रुपयाचा फटका आपल्याला बसला. त्यावेळेस आदरणीय दादांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांना सभासदांना 6 रुपये 75 पैसे आपल्याला प्रति युनिट विजेचा दर मिळायचा. 15 कोटी रुपये तिथं नुकसान केलं. आपल्या 30 KLPDच्या 2 डिस्टिलरी होत्या, चांगल्या चालल्या होत्या, पण शेतकऱ्याचा सभासदाचा पैसा खर्च करायची आवड असणारी हे जुनं संचालक मंडळ होतं. वैयक्तिक मी कोणावर टीका करणार नाही, सगळ्यांनाच आवड होती, समजून घ्या तुम्ही. 2-30 हजार KLPDच्या डिस्टिलऱ्या एका दिवसात बंद केल्या आणि नवीन करकरी 60,000 KLPDची डिस्टिलरी टाकली 30 कोटी रुपये खर्च करून. आणि 5 वर्ष त्या डिस्टिलरीचा परफॉर्मन्स बघितला भाऊ, तर शेवटच्या वर्षी फक्त त्याला 100% परफॉर्मन्स देता आला. पहिले 4 वर्ष डिस्टिलरी पूर्ण क्षमतेने चालली नाही. आणि शेवटच्या वर्षाचा जरी हिशोब धरला तर त्यांनी त्या डिस्टिलरीमधनं फक्त 1,21,00,000 लिटर अल्कोहोल आणि इथेनॉल काढले. तीच डिस्टिलरी, तेच अधिकारी यांना आणि तेच कर्मचारी, ह्या सर्वांच्या मदतीने 2 वर्षात संजू बाबा आपण त्याचं चांगल्या पद्धतीने चालवून नियोजन चांगलं करून 2,17,00,000 म्हणजे 1 कोटी युनिटनी आपण त्याची क्षमता वाढवली. मित्रांनो, हे सगळं करत असताना ज्या चुका जुन्या संचालक मंडळाने हा कारखाना उभा करत असताना केला त्याची फार मोठी किंमत तुम्हा सर्व सभासदांना झालेली आहे. 1 वर्ष 3400 रुपये भाव दिला, पण त्याच्या मागच्या 4 वर्ष जर तुम्ही पाहिलं तर साखरेची किंमत जास्त आणि शेतकऱ्यांना पैसे कमी. ते आता सातत्याने सांगतात. काल कारावागजमध्ये भाषणामध्ये ते सांगितलं त्यांनी की 3636 भाव हा न बसणारा भाव आहे, आम्हाला 4,000 पेक्षा कमी भाव दिला नाही पाहिजे. मित्रांनो, मीच देखील मागणी केली ती 4,000 रुपये भाव देण्याची 4 वर्षापूर्वी, पण ती मागणी करत असताना 1.4 रिकव्हरीचे 41 कोटी रुपये, 15 कोटी रुपये तुम्हाला सांगितलं तसं कोजनचं आणि डिस्टिलरीमध्ये सुद्धा लालामामा 26 का 27 कोटी रुपयाचं नुकसान त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे झालं म्हणून मी पैसे मागितले. आज ते 3636 रुपये दिल्यानंतर म्हणतात की 4,000 रुपये भाव बसला पाहिजे. या वर्षीची साखर विक्री फक्त 3480 रुपये, 81 रुपये. बघा, 7 वर्षापूर्वी 2017 साली 3421 रुपये यांनी साखर विकली, म्हणजे आत्ताच्या बाजारभावापेक्षा 60 रुपये कमी. किती? 7 वर्षापूर्वी. त्यावेळेस उत्पादन खर्च थोडा तर कमी असेल आजच्यापेक्षा. आज महागाई वाढली, केमिकलच्या किमती वाढल्यात, कामगारांचे पगार वाढल्यात, बोनस, बाकीचा इतर खर्च वाढलेला आहे. मित्रांनो, जेव्हा त्यांनी 3421 रुपयाला साखर विकली तेव्हा त्यांनी भाव दिला आपल्याला 17-18 मध्ये 2900 रुपये. आम्हाला तुम्ही 3636 पेक्षा 4,000 रुपये भाव द्यायचा जो हिशोब देणार आहे हा हिशोब नक्की द्या, आमच्या ज्ञानात बाहेर पडेल. पण त्याच्या आधी 3621 रुपयांनी साखर 3421 रुपयांनी साखर विकल्यानंतर तुम्ही 29 रुपये दिला, ह्याचं स्पष्टीकरण त्यांनी पहिलं दिलं पाहिजे. पहिलं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे. आम्ही सभासदांना 550 रुपये साखर विक्रीपेक्षा का दिली आणि कशामुळे दिली ह्याचं स्पष्टीकरण आधी द्या,
आणि नंतर तुम्ही 4,000 ह्या वर्षी भाव कसा बसतो ते सांगा. वयाचा आदर करत असताना त्यांनी ज्या केलेल्या चुका आहेत ह्या तुमच्या निदर्शनास आणून देणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी. तिथंच थांबले नाही मित्रांनो. यांनी सांगितलं परवा एका सभेमध्ये की आम्ही 6 महिन्यात कारखाना उभा केला. इथं बसलेला कुठल्याही साखर तज्ञाला महाराष्ट्रात आणि देशातल्या माणसाला विचारा की एक बॉयलर तयार करायला, नवीन निर्माण करायला किमान 6 महिने ते 9 महिने लागतात भाऊ, एक बॉयलर मॅन्युफॅक्चर करायला. आणि हे 6 महिन्यात कारखाना आम्ही यांना उभा करत असताना 6 महिन्यात ते म्हणतात की आम्ही कारखाना उभा केला, पण त्याची किंमत तुम्हाला काय मोजावं लागली आकडेवारीशी मी सांगतो. हा बरोबर. आणि तेवढंच नाही, हे श्रेय त्यांना जितके जातं ना 6 महिन्यात कारखाना करायचा, तसंच हे श्रेय SS भडला देखील जात. तुम्ही म्हणताल कसं काय? अहो त्याच्याकडे माल पडून होता, त्याचा माल 5 वर्ष कोण घेतच नव्हतं, त्याचं न खपणारा मालाला गिऱ्हाईक घावलं. तुम्ही म्हणताल कसं काय? सकाळी मुंबईत सौदा झाला कशाचा? बॉयलरचा. बॉयलरची रक्कम ठरली आणि ते संचालक मंडळ माळेगाव येईपर्यंत संध्याकाळी जेवण करून 10-10:30 आलेला ना मामा. हे यायच्या आधी रस्ता पॅक झाला. का म्हणली, का जाम झाले, का गर्दी झाली एवढी सगळी? म्हणले बॉयलर आलाय. बघा मी काय बोलतोय, 67 प्रेशरचा बॉयलर. तुम्हाला जबाबदारी सांगतो, 67 प्रेशरचा बॉयलर हा त्या SS भडकडे आधीच तयार होता. आणि तो 67 प्रेशरचा बॉयलर आपल्याला काय सांगितलं सुरुवातीला पैसे घेताना? आधुनिकीकरण करणार आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय? देशामध्ये उपलब्ध असणारा सर्वात चांगला बॉयलर घेणं, देशामध्ये उपलब्ध असणारी सगळ्यात डिस्टरी चांगली घेणं, देशामध्ये उपलब्ध असणारं सगळ्यात मोठं चांगलं शुगर हाऊस घेणं. यांनी काय केलं होतं? 67 प्रेशरचा आउटडेटेड बॉयलर गेल्या 10 वर्षात 2009 पासून भाऊ कुठल्याच कारखान्याने नवीन बॉयलर ज्यांनी घेतलाय त्यांनी 67 प्रेशरचा बॉयलर घेतलेला नाही. आता तंत्रज्ञान इतकं आधुनिक झाले की 87 प्रेशरचे बॉयलर आहेत, 105 प्रेशरचे बॉयलर आहेत, 97चे आहेत, आता 130 प्रेशरपर्यंतचे बॉयलर गेलेले. आणि आपल्या आधी सोमेश्वरनी 10 वर्षापूर्वी एक्सपान्शन करून त्यांनी 87 प्रेशरचे बॉयलर घेतले. आता तुम्ही म्हणताल भैया 67 आणि 87 मध्ये फरक काय? तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, आपल्याकडे जेवढी स्टीम तयार होती त्या स्टीम मधून प्रति किलो 6.5 स्टीम जेव्हा आपण टर्बाईनवर ढकलतो तेव्हा 1 युनिट पलीकडनं तयार होतं. किती? 6.5. आमचं म्हणणं असं होतं की जुनं 21 मेगावॉट आपले जे जुने 2 बॉयलर आहेत 80 टनाचे आणि 40 टनाचे त्याच्यावरती चालवलं पाहिजे. आणि नवीन जो आपण 70 टनी घेणार आहे हा जर हाय प्रेशर घेतला असता तर आपल्याला फक्त प्रति 5.5 ते 5.25 किलो जर आपण स्टीम, प्रेशर जास्त असल्यामुळे त्याला स्टीम कमी लागते. बरोबर आहे ना अव्यांना? आपल्याला आज आपलं कोजनचं युनिट 28 मेगावॉटच्या पुढं चालत नाही. 7 मेगावॉट आपलं कायमचं तसंच बंद राहतं. 7 मेगावॉटच्या मुळे दरवर्षी आपल्याला किमान दरवर्षी तर हयात 10 ते 12 कोटी रुपयाचं अनिल पाटील आपल्याला नुकसान इथून पुढे आपल्याला सहन करावं लागणार. का? तर स्टीमच आपल्याला ते बॉयलर चालवलेला अपुरी आहे. आता त्यांनी असं सांगितलं परवा एका भाषणामध्ये की कारखान्याचे लोक गेली VSIकडं आणि त्यांनी सांगितलं VSIला एवढ्याचा प्रोजेक्ट तयार करा. VSI वाल्यांनी शेवट 7 झाली त्यांचं ऐकावं लागतं. याचाच अर्थ जर आत्ताचं ते म्हणत असतील ते खरं आहे तर जेव्हा 28 मेगावॉटचा त्यांनी DPR बनवला तेव्हा DPR VSIच्या माती हेच घुसवली. बरोबर आहे ना? 35 मेगावॉटचा कोजन प्लांट झालाय आपला 28 मेगावॉट. मित्रांनो न भरून येणाऱ्या अन्यसाधारण चुका ह्यांनी केलेल्या आहेत आणि त्या चुका कधीही सभासदांना 3400 रुपये 1 वर्ष भाव दिला, पण त्याच्या आधी 4 वर्ष तुम्हाला तुमच्या हक्काचं कुठल्याही प्रकारच्या गाळत्या झाल्या नसत्या. दरवर्षी तुम्हाला जो भाव दिलाय त्याही पेक्षा चांगला भाव देता आला असता. कारण मी तुम्हाला आकड्यानिशी सांगितलेले की 4 कोटी 45 लाखाच्या पुढे त्यांना जाता आलं नाही.
आणि कुठलाही नवीन प्लांट महाराष्ट्रात किंवा देशात टाकल्यानंतर फार तर फार 1 वर्षात तो सुरळीत चालला पाहिजे आणि त्यांनी 100% रिझल्ट दिले पाहिजे. बापू 100%. शेजारचा तुमचे मित्र शासिका त्यांनी पहिल्याच वर्षात रिझल्टच रोखून दिला नाही. रिकव्हरी पण तेवढीच आणि क्रशिंग पण तेवढंच केलं. मी म्हणतो ठीक आहे, मालेगावचा जरा मोठा होता, वेगळा होता, 1 वर्ष, पण हे 5ही वर्ष त्यांनी आपलं नुकसान केलं. आणि आजची खासियत नाही, ही आजची खासियत नाही. ते सातत्याने सगळेजण सांगतात की आम्ही ह्यांनी कुणी वीट उभा केली का, आम्ही कारखाने उभा केले. होय, तुम्ही कारखाने उभा केले, फक्त कारखाने उभा केले. ते चालवण्याचं काम आदरणीय पूर्वी साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली भाऊंनी आपल्या मदन नाना ह्या सर्व संचालक मंडळाने 87 साली एक्सपान्शन केलं. 2000 टनाचा कारखाना होता, 2500 केला. 2000 टनाला ज्या दिवशी सभासदांनी नाना पाटील म्हणतात तसं हिरमट काकांच्या नेतृत्वाखाली कारखाना ज्येष्ठ नेत्याच्या ताब्यात दिला, त्या वर्षीचं ॲव्हरेज क्रशिंग होतं 2649 आणि 2500चा कारखाना केला पहिल्याच वर्षी 87 साली. 87 साली. आणि जेव्हा तो 92 साली भाऊंच्या ताब्यात गेला तेव्हा ह्यांचं शेवटच्या वर्षीचं क्रशिंग ॲव्हरेज होतं, हायस्ट होतं, ते होतं 2622. म्हणजे 500 टनांनी कॅपॅसिटी वाढवली. क्रशिंग वाढवता आलं का? नाही. रिकव्हरी वाढवता आली का? नाही. 10.60, 10.61, 10.67 रिकव्हरी. 2च वर्षात भाऊंच्या ताब्यात आला. 94ला भाऊंनी रिझल्ट दिला. 11.13, 11.23, 11.28 रिकव्हरी. आणि तोच कारखाना किती चालला? 3132 ॲव्हरेज. बघा, परत 97ला आले, पुन्हा हाऊस, पुन्हा सभासदांचा खर्च करायचा. तर मला वैयक्तिक मी टीका करत नाही, पण आकडे तुमच्यासमोर सांगितले आहे. परत 2500चा दुरवसर 4000नी कारखाना केला पहिल्याच वर्षी. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाळांना, तुम्ही माझे संचालक होता, 7 वर्ष तुम्ही तिथं आमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व केले. ज्या दिवशी पक्का अण्णा त्यांचे जोडीदार होते, ज्या दिवशी 2002ला हा कारखाना 97 पासून 2002पर्यंत भाऊंला दिला, 5ही वर्षात एकदाही ह्यांना 5000 क्रशिंग 4000 क्रशिंग करता आलं. एकदाही 4000 क्रशिंग करता आलं. परत 2015ला सत्ता आली, परत 7500चा कारखाना केला. मित्रांनो, ज्या दिवशी कारखाना आपल्या ताब्यात आला तेव्हा 6000 क्रशिंग होतं. आपण त्या कारखान्याचं क्रशिंग 6000वरून 8400, कधी कधी 9000, 9200, 9300, 9700 पण आपण. आणि हे करत असताना त्यांनी एक जणाला प्रश्न विचारला परवा की मी सगळं एक्सपान्शन केलं, काय नुकसान झालं? होय, नुकसान झालं. 1-2 रुपयाचं नाही, तर गेले 5 वर्ष 15 ते 20 जर कारखाना नीट चालला असता, कारखान्याची एक्सपान्शन घाई गडबडीत केलं नसतं, चांगल्या लोकांना आणून महिनाभर उशिरा लावून तो प्रकल्प उभा केला असता, तर मित्रांनो त्या 5 वर्षात 100-150 कोटीच्या आसपास आपलं झालेलं नुकसान हे झालेलं नसतं. कागदावर मी ते सिद्ध करू शकतो. आणि मी तुम्हाला आकडे, तुम्ही भोजनचे रिझल्ट बघा, तुम्ही डिस्लरीचे रिझल्ट बघा, मी सगळे सांगितले. आणि ते विचारतात की मी कुणाचं नुकसान, आपलं काय सभासदाचं नुकसान झालं का? तसंच त्यांनी करावागज मधल्या सभेत अजून एक सांगितलं की हे सत्तेवर आल्यानंतर यांनी 28 कोटीचं चुकीच्या पद्धतीने खर्च केला. आता मित्रांनो मला सांगा, काका, गळती थांबवली, रस थांबवला आणि रिकव्हरी वाढवली, उत्पादन वाढवलं, कर्ज फेडली, देणी दिली आणि तुम्हाला उच्चांकी भाव दिला. त्यांनी दरवर्षी त्यांच्या ह्याच्यामध्ये, मित्रांनो तुम्ही जबाबदार सगळेजण शेतकरी कष्ट करणारे लोक आहेत, 87 ते 92, 97 ते 2002 आणि 15 ते 20 जर तुम्ही एकंदरीत तो सर्व पिक्चर डोळ्यासमोर आणला तर शेवटच्या वर्षीच भाव दिला आहे. 4 वर्ष पहिले ते भाव देत असतात. आमचा वेगळेपणा काय? ते म्हणतात ह्यांनी काय कर्ज फेडलं. एक गोष्ट त्यांनी आज चांगली मान्य केली की ते म्हणले 85 कोटी रुपये कारखान्याचं कर्ज होतं आणि 35 कोटी रुपये सॉफ्ट लोन, हे म्हणजे 120 कोटी रुपयाच्या कर्जाला त्यांनी स्वतःहून म्हणले मी कबुली दिली. आणि हे कबुली देत असताना ते म्हणले काय होते कर्ज असलं म्हणून.
अंगावर सुद्धा 2015ला 109 कोटी होतं. मी त्यांचे आभार मानतो भाऊ तुमच्यातर्फे की त्यांनी जेव्हा प्रचार केला तेव्हा ते 150 कोटी होतं आणि जेव्हा सत्तेवर आले ते म्हणले की 109 कोटी होतं. त्यांनी काल मान्यता दिली त्याला 109 कोटी कर्ज होतं. पण 109 कोटी कर्ज असताना भाऊ 10,59,000 क्विंटल साखर तुम्ही त्यांच्या उशाला ठेवली होती. त्याचं PDCC बँकेचं 2790 रुपये उचल देऊन तुम्हाला मला शेतकऱ्यांच्या साखर नाममात्र दराने 5 ते 6 लाख क्विंटल त्यांनी विकली. 5 ते 6 लाख क्विंटल 1900 रुपयांनी विकली. शेजारच्या भीमा पाटसने त्यावेळेस 2400 रुपये भावानी साखर विकली. तो बाहेरच पडला. आणि आपल्याला एवढी घाई झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माळेगाव कारखान्याच्या इतिहासात 2.25 लाख क्विंटल साखर एका दिवसात विकायचा. आणि विकू द्या, नाही 2-3 एका आठवड्यात 2-2.5 लाख आणि लगेच 300. म्हणजे एवढी मोठी साखर 1900-1950 रुपये 1890ला विकायचं धाडस फक्त ह्यांनीच करावं. आणि इतकी घाई झालती सभासदाची साखर विकायला, इतकी घाई झालती की गाड्या ट्रक लागले, ती माल निघाला म्हणून 2 भितडं पाडली. गोडावर पाडला. गोडावर पाडला. आता स्वतः साक्षीदार. आता ऐका पुढचं, ऐका. गोडावर पाडलं. आता ऐका पुढचं. अशा प्रकारे त्यांचा कारभार आहे. आणि ते काय म्हणले, चुकीच्या पद्धतीने हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आता मला सांगा की हे सर्व गोष्टी करत असताना आम्ही 26 कोटी विदाऊट GST आणि GST धरलं तर 32 कोटीची कामं अंतर्गत केली. ही अंतर्गत कामं कशी केली, तर ही अंतर्गत कामं करत असताना ज्येष्ठ नेत्यांनी परवा सांगितलं की आदरणीय अजितदादांनी मेरूची माणसं पाठवली, दादांनी इझेकची माणसं पाठवली, VSIची माणसं पाठवली. ह्यांना कुणालाही त्या प्रकल्पात दोष आला नाही. ह्यांनी सांगितलं की ही निकृष्ट दर्जाचं अजिबात नाही. काय म्हणले, हे निकृष्ट दर्जाचं काम अजिबात नाही असा अभिप्राय VSIने दिला असं त्यांचं म्हणणं. आता हे निकृष्ट दर्जाचं होतं का हे स्वतः ज्येष्ठ नेत्यांनी सांगण्यापेक्षा 1-2 नाही 1200 जण साक्षीदार आहेत. माळेगाव कारखान्याचे किती कामगार साक्षीदार आहेत? वर्षभर कारखाना गळत होता. अहिल्या देवींच्या पुतळ्यापासून तो रस जात होता. रोज सायंकाळी अहिल्या देवीच्या डोळ्यात पाणी येत होतं. काय चाललंय माझ्या सभासदांचं, माझ्या भक्तांचं, घामाच्या रसाचं. आणि मी कालच मिकळीत म्हणलो, पूर्वी काय व्हायचं, नाना पाटलांकडे आम्ही जायचो. नाना पाटील व्हाईस चेअरमन होते, चेअरमन होते यायचे. आम्ही गेलो की नाना पाटील म्हणायचे, बस रे इंजिनियरला फोन करायचे, मग ताजा रस घेऊन ये. कुठलं? कारखान्यात. ह्यांनी एक सोय केली ती 2020 मध्ये की कारखान्यातनं रस मागायची गरजच नाही. त्याच्या म्हणजे गॅस स्टॉवच्या पायरीवर 2 शिपाई उभा करायचे, नुसतं लाल करायचं. आला की परस्पर. आता त्यांचं हे सगळं होत असताना त्यांनी असं सांगितलं की उल्कानी आपलं मेरूनी कुठलाच सूचना दिली नाही. तर बघा मी कागदपत्र घेऊन आलो बघ. मेरूनी आपल्याला मेरूनी कंटिन्युअस सल्फर बर्नर आणि बोर 1800 मीटर स्क्वेअरचा स्टँड बाय आपल्याला नवीन घ्यायला लावला होता. आपल्याला VSIने तर बघा जवळजवळ 50 बदल, किती कारखान्यामध्ये जवळजवळ 50 बदल करायला लावले होते. 50 कुणी केलेल्या प्रकल्पात, SS भडनी केलेल्या प्रकल्पाचे हे 50 बदल आहेत. आणि हे कागदपत्र पुरावे आहेत. VSIची लोक कारखान्यात आली, VSIच्या लोकांनी कारखान्याचा अभ्यास केला आणि हे बदल जर तुम्ही केले तरच पुढच्या काळात कारखाना नीट चालेल. अशा प्रकारे लेखी स्वरूपाचं त्यांनी त्यांचं म्हणणं आपल्याला दिले आहे. वाचा आव्यांना. तसंच इझेकनी 11
11 मुद्दे दिले. किती दिलेत? 11. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? मेरू चांगली म्हणली, इज्जत चांगली म्हणली आणि VSI चांगलं म्हणली. या तिन्ही लोकांनी हा कारखाना घाई गडबडीत झालेला आहे. DPRच्या प्लॅनप्रमाणे झाला नाही, त्यामुळं आम्ही ह्याच्या जबाबदारी घेणार नाही असं त्यांनी सांगितलेले. आणि 3 जणांच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यात येऊन जे बदल सांगितले, साधारणतः ते बदल 40-42 कोटी रुपयाचे बदल होते. पण भाऊंना तुम्ही ओळखता कधीही. एक लक्षात ठेवा, ही कारखानदारी चालवत असताना भाऊ कशा पद्धतीने 1-1 रुपयाचं बचत करतात हे जे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहे. 40 कोटीचा जो प्रस्ताव आला तर भाऊ एका दिवसात मान्यता कधीच देतील का? नाही. एका गोष्टीपासून बदल करायला सुरुवात केली आणि आम्ही ते कमीत कमी खर्चात ह्या महाराष्ट्रात एका 6 महिन्यात गळणारा कुठलीही रिझल्ट न देणारा कारखाना 6 महिन्यात सक्षम कारखाना बनवण्याचं काम हे संचालक आणि त्यासाठी भांडवली गुंतवणूक केली, 28 कोटीची केली. आणि ते जर म्हणत असतील ही चुकीच्या पद्धतीने केलेली भांडवली गुंतवणूक आहे, तर मग ज्यावेळेस आम्ही गुंतवणूक करत होतो त्यावेळेस तुम्ही 3 संचालक मंडळात होता, एकदा सुद्धा एका पानाचं पत्र का दिलं नाही? ही चुकीच्या पद्धतीने करताय का दिलं नाही? तुमच्या अनुभवाचा वापर हा 28 कोटी रुपये खर्च कमी करण्यासाठी तुम्ही का नाही वापरला? आणि सर्वात शेवटीचा प्रश्न मी तुम्हाला मुद्दा सांगतो की 28 कोटी रुपयाचं भांडवली गुंतवणूक करून माळेगाव कारखान्याचं पूर्ण क्षमतेने 6 कोटी 91 लाख या वर्षी आपण निर्यात केली, 2.25 कोटी आपण अल्कोहोल काढतो आणि जवळजवळ 12 रिकव्हरीनी आपण ह्यावेळेस ऊस क्रश करून विक्रमी अशी साखर पोत्यांची निर्मिती केली. एवढं सगळं चांगलं करून ते जर म्हणत असतील की ह्यांनी ही चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, तर ही चूक आम्हीच नाही तर महाराष्ट्रातील देशातील सर्वच कारखानदारांनी करावं की ज्या चुकीमुळं शेतकऱ्यांचं भलं होतं. काही बोलायचं, कुठले आकडे सांगायचे. आणि मी पुराव्यानिशी आवी अण्णाकडे कागद दिल्यात, आवी अण्णा कागद वाचल्यात. मी पुराव्याशिवाय कागदांशिवाय आता बोलायचं बंद केले. त्यांनी तिथं येऊन चॅलेंज करावं. येणाऱ्या काळात सुद्धा मित्रांनो हा 3636 भाव देत असताना पूर्वी कारखाना स्थळावरती 3636 भाव दिला तर चालायचा. आता कारखाना स्थळावरती सो मोठो आम्हाला कुठला भाव घेता येत नाही. आपलं ऑडिट, आपला सगळा रिपोर्ट त्या साखर आयुक्तांकडे द्यावा लागतो आणि साखर आयुक्त त्याचा स्टडी केल्यानंतर साखर आयुक्त त्याला ग्रीन सिग्नल देतात. हे कशासाठी? तर हे यासाठी की पूर्वी आपले 2 भाव असायचे आणि आपल्याला त्याच्यावर वरचा जो भाव द्यायचो त्याच्यावर आपल्याला टॅक्स बसायचा. तर सरकारने जेव्हा टॅक्सचं रिलीफ दिलेले त्यावेळेस इथून पुढं सहकारी कारखान्यांना ऑडिट, हे फायनल ऑडिट साखर आयुक्तांकडेच करायचं. साखर आयुक्तांकडे जाऊन पारदर्शकपणे सगळी कागदपत्र दाखवून व्यवहाराने आपण हे सगळं केलेलं आहे. सातत्याने गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर जेव्हा 3400 भाव दिला तेव्हा यांनी मॅन्युफॅक्चरिंग खर्च 1000 दाखवला आणि जेव्हा शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकऱ्याला द्यायचे होते ते द्यायचेच नव्हते, 4 वर्ष तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते, त्यावेळेस काय केलं? मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च, साखर उत्पादनाचा खर्च 1664 पासून ते 1400 रुपयाच्या पासून 1664 पर्यंत, म्हणजे तिथं इन्फ्लेशन केलं. निर्मितीची किंमत वाढली. का वाढवली किंमत? जेव्हा 1000 रुपये तुम्ही 2020 साली साखर उत्पादनाला खर्च येतोय, याचाच अर्थ जुन्या पूर्वीच्या 4 वर्षामध्ये 1000पेक्षा तर कमी भाव येत असेल, खर्च येत असेल. हे तर मान्य आहे तुम्हाला, कारण केमिकलचा खर्च कमी होता, बाकीचे पगार कमी होते 10 वर्षापूर्वी कामगारांचे. हे सगळं असताना 4 वर्ष सभासदांचा हक्काचा पैसा कुठं तर दाबून ठेवायचा, 6-6 महिन्यात विक्रम करण्यासाठी खर्च करायचे आणि त्यांनी केलेली गुंतवणूक आणि आम्ही केलेली खर्च, ह्याला काय अर्थ आहे का? एकच तुम्हाला सांगतो, आत्तासुद्धा जो नवीन आपण डिस्लरी प्लांट करणार आहोत, हा डिस्लरी प्लांट करत असताना साखरसुद्धा निर्माण झाली पाहिजे. अजून साखरेचं 8500 टनाचं आपलं साखरेचं सगळं शुगर हाऊस आपण तयार केलं, बळकट केले बघा आता. आणि हे शुगर हाऊस भाऊ तयार करत असताना कोट्यवधी रुपये आपण खर्च केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 85 कोटी रुपये जर कारखान्याला आपण घालवले असतील, त्या 85 कोटीपैकी
व्याजासहित मुद्दल जवळजवळ 55 कोटी रुपये आपण दिली आणि व्याजासहित 83 कोटी 26 लाख रुपये आपण भरले. तरी देखील एक्सपान्शनचं मॉडर्नायझेशनचा अजून 36 कोटी रुपये शिल्लक आहे. तसंच आता नवीन ते 5 लाखाची डिस्टिलरी करायचं म्हणतात. मला एक सांगा, तो कारखाना तो शुगर हाऊस तर चालला पाहिजे. 8,500च्या ऐवजी अगदी 6,000 6,500 साखर निर्मिती झाली तरी आपल्याला चालते, रोज क्रशिंग झालं तर चालते. आमचा प्लॅन असा आहे की 3,000चा ज्यूस 3,000 क्रशिंग केल्यानंतर आपण डिस्टिलरीला द्यायचं आणि उरलेलं 6,500 ते 6,500 हे साखर निर्मितीसाठी ऊस वापरायचं. असं थोडक्यात आहे. म्हणजे एकीकडे साखर निर्मिती झाली पाहिजे, दुसरीकडे पूर्ण क्षमतेने आपला डिस्टिलरी चालली पाहिजे आणि तिसरीकडे वीज निर्मिती आपली पूर्ण क्षमतेने चालली. ह्यांच्या प्रकल्पाअंतर्गत फक्त 3,500 टन हा साखर उत्पादनाला म्हणजे आपल्याला वर्षाकाठी 4 लाखापेक्षा जास्त साखरेची पोती निर्माण होणार नाही. बाकीचं 6-6,500 क्रशिंग डिस्टिलरीला वळवायचं. कोजन जवळजवळ 6 मेगावॅटनी खाली आणायचं, अजून खाली आणायचं, असा प्रकारचा ह्यांचा प्रकल्प आहे. आणि ह्यांचा प्रकल्प सीझन संपल्यानंतर, आता तुम्हाला माहिती ते म्हणतात 10,000चं क्रशिंग करायचं. 10,000चं क्रशिंग केलं तर सीझन हा 130 ते 140 दिवसाच्या वर चालणार नाही. ज्या दिवशी सीझन बंद होईल तेव्हा ही 5 लाखाची डिस्टिलरी बंद करावं लागेल. याचाच अर्थ 235 दिवस ती डिस्टिलरी बंद करून त्या डिस्टिलरीचं व्याज, त्या डिस्टिलरीवर असणारे कामगार, त्याचे मेंटेनन्स तुम्हाला माफ सांगितलं. आपला जो प्रकल्प आहे या प्रकल्पाअंतर्गत साधारण 250 दिवस 275 दिवस ती डिस्टिलरी चालणार. मेंटेनन्सला 2 महिने लागतील. कोजन चालेल. सगळ्या पद्धतीने सगळ्या बाजूनी 4 पैसे हक्काचे आपल्याला मिळतील अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं. माझ्यापेक्षा आता बापू अधिकचं आपल्याला मार्गदर्शन करतीलच, पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की हे सगळं करत असताना कुणाच्याही भूल थापेला तुम्ही बळी पडू नका. आज जगामध्ये एकही वेपर रोडचा कारखाना देशात आपल्या नाही, जगात एकच आहे. कोलंबिया नावाचा देश आहे, तो दक्षिण अमेरिकेत आहे. जगामधल्या शेवटच्या 20 गरीब देशांमधला तो एक देश आहे. आणि तिथं जो इथेनॉल निर्माण होईल, कुठल्या प्रकारचं इथेनॉल निर्माण होईल ते 100% ते सरकार घेत असतात. आज आपल्याकडं निरनिराळ्या प्रकारची विविध बंधने, आपल्याला कितीचा केला पाहिजे कितीचा नाही केला पाहिजे, ह्या सगळ्याच्या फलात न जाता जे स्टीम रूटचे 350 कारखाने डिस्टिलरी ह्या देशात आहे आणि त्यांनी सर्वांनी स्टीम रूटचाच टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि ही वापरत असताना गेल्या 11 वर्षापूर्वी तो दक्षिण अमेरिकेतला कारखाना आहे. मग 11 वर्षानंतर त्या प्रांच कंपनीने जवळजवळ 100-125 नवीन प्रकल्प उभा केले देशात, पण एकाही जागेवर त्यांनी वेपर रूटचा प्रकल्प उभा केला नाही. असं असताना उगाच काहीतरी प्रयोग, उगाच काहीतरी वेगळं करायला आपण जायला नको. 87 साली कुणाच्या लक्षात नसेल, बाबू तुम्ही अभ्यास करा. 87 साली डिस्टिलरी 2,40,00,000 लाख रुपये खर्च करून बांधली. 1990 पर्यंत 3 वर्ष आपली डिस्टिलरी चालत होती. 1989 साली आपल्या ENA प्रकल्पाला हव्या तुम्ही होता कसे साक्षीदार. परत असलाच काय तर प्रयोग करून मी तुम्हाला आकडेवारीने सांगितले की त्यांनी कारखाना कशा पद्धतीने चालवला. परत 3 वर्ष प्रयोग करून 300 कोटीचं कर्ज आपल्या बोकांडी घेऊन वेगळा प्रयोग करायला आपण जायला नको. आपण सर्वजण अभ्यासू सभासद आहात. मी कळकळीची निरावागसकरांना विनंती करतो की ज्या प्रकल्पातून कमी कर्ज, अधिकचं उत्पन्न, जास्तीचा फायदा आणि कुठल्याही प्रकारचं आत्ताच्या एक्झिस्टिंग मदर प्लांट म्हणजे आपला जो साखर कारखाना आहे ह्याच्यात बदल घोटाळे न करता जे चांगलं आपल्याला आपल्या प्रपंचासाठी येणाऱ्या काळात चालणार आहे त्या भूमिकेशी आपण आम्हाला सहकार्य करावं. मागच्या वर्षी तुम्ही हा प्रकल्प मंजूर केला आहे, पण हा प्रकल्प मंजूर करत असताना खर्चाला आणि बाकीच्या गोष्टींना जे सहमती द्यायची असती ती सहमती आपण सर्वांनी द्यावी ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद.